यवतमाळमधील डायाभाई माऊजी मजिठिया आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये रॅगिंगचं गंभीर प्रकरण हे उघडकीस आलंय। BAMS प्रथम वर्षामधील विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीमधील UGC अँटी रॅगिंग हेल्पलाईनवरती ऑनलाईन तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीनंतर अँटी रॅगिंग समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे। चौकशीमध्ये रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झालंय। तर या तपासात तहसीलदार योगेश देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मुंदाने आणि त्याचबरोबर पालक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होते। एकूण 21 विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली असून एका विद्यार्थ्याला 1 वर्षासाठी तर 8 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी महाविद्यालयामधून रस्टिकेट करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। काही विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालयातील टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली। रॅगिंग प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी रस्टिकेट करण्यात आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना आर्थिक दंड लावण्यात आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना समज देऊन यानंतर अशी वागणूक ते करणार नाही याबाबत त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत।